माझा आवाज हाच माझी प्रॉब्लेम आहे. नेमकी कशामुळं हे तुम्ही या एपिसोडमध्ये पहा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एपिसोडमध्ये. तर मित्रांनो, हा एपिसोड मी खास बनवलेला आहे. ते ह्या एपिसोडमधून तुम्हाला समजन की नेमकं हा कोणचा प्रॉब्लेम आहे जो माझ्या लाईफमध्ये आहे. तर मित्रांनो, हा जसं मी लहान होतो तेव्हापासून हा प्रॉब्लेम आहे. अगदी जसं मला कळत होतं तेव्हापासून हा प्रॉब्लेम माझ्यासोबत आहे. पण ह्या प्रॉब्लेममुळे कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे मला सामोरे जावं लागलं हे तुम्हाला ह्या एपिसोडमध्ये कळणार आहे. तर मित्रांनो, हा एपिसोड शेवटपर्यंत पहा आणि तुमचा चांगला प्रतिसाद द्या मला, हीच अपेक्षा आहे. तर वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या एपिसोडला. तर बघा मित्रांनो, सगळ्याच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम नेहमी असतात. तसंच माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम आहे. पण हा प्रॉब्लेम फार वेगळा आहे. हा पैशाचा आपण म्हणता येत नाही. पैशाचा प्रॉब्लेम हा सगळ्यालाच असतो. पण हा प्रॉब्लेम बोलण्याचा आहे. तर आपण बघू शकाल की माझं बोलणं नेमकी कसं आहे, माझा आवाज नेमकी कसा आहे, हे आपण बघू शकता. तर ह्याच बोलण्यामुळं मला खूप प्रॉब्लेम होतो मित्रांनो. जसं मला बोलता आलं पाहिजे तसं मला बोलता येत नाही. एकदम नॉर्मल व्यक्तीसारखं मला जो नॉर्मल व्यक्ती असतो त्या व्यक्तीसारखं मला बोलता येत नाही मित्रांनो. लहानपणापासूनच हा प्रॉब्लेम. याच्यावर काही उपाय सुद्धा मला सापडले नाही. काय करू शकतो आपण? लहानपणापासूनच मला गाणे म्हणण्याचा बी शौक होता. तसा आजही आहे. मी आज पण गाणी म्हणतो. पण मग नंतर डबल निराश होऊन जातो. कारण आपला आवाज चांगला नाही. ह्या याच्यामुळे मी फार निराश होतो. गाणे म्हणण्याची आवड, माझा उत्साह मी नेहमी नेहमी एकांतात असलो की गाणी म्हणत असतो. पण आवाजामुळे नेहमी निराश होऊन जातो. खूप सारे गाणे माझ्या तोंडीपाठ आहेत मित्रांनो. आपण सोचू बी नाही शकाल की गाणी मला येतात. पण हा प्रॉब्लेम जो आहे तो लहानपणी तसाच होता. लहानपणी मी शाळेत असताना मला बी वाटत होतं की मी इतर मुलासारखं वर्गात उठून कविता म्हणावं, प्रश्नाची उत्तरे द्यावी. पण मग उजूक आवाजामुळं उजूक मी कधी वर्गामध्ये उभं नाही राहिलो. कारण मुलं हसतील यामुळे मी
कधीच उठून उत्तर नाही दिले, कविता नाही म्हणलो. मला भाषणचा बी शौक होता, भाषण बोलण्याचा. पण माझ्या आवाजामुळे मी कधी भाषण बी नाही घेतले मित्रांनो. इतर मुलं भाषण घ्यायचं मी बघायचो. स्वतःला बी वाटायचं आहे आपण बी भाषण म्हणावं, लोकांनी ऐकावं. पण हे झालं नाही मित्रांनो. तर हेच प्रॉब्लेम आपल्या जीवनात आहे. याच्यावर बरेच दिवस मी विचार केला. मग कारण मला व्हिडिओ बनवायला सुद्धा दिक्कत होत होती. मी म्हणलं आहे आपण व्हिडिओ बनवू, पण त्याच्यात आपण बोलणं कसं? लोक मजाक उडवतील, हसतील. याच्यामुळे मी कधी व्हिडिओ नाही बनविला. पण थोडे दिवस झाल्यानंतर मी सोचलं जे होईल ते होईल. आता बघू काय होतं. बनवूनच बघू आपण. तुमचा साथ मिळाला तर पुढे जाऊ. पण लोक साथ देतील की न देतील याच्यामुळे हा वेळेस मी नकार घेतला. पण आता मी हिंमत जडवली. म्हणलं पुढचं पुढे बघता येईल. चला आपला स्वतःचा जे आपल्या लाईफमध्ये चालू आहे त्यावरतीच व्हिडिओ बनायचे. एकदम रिअल लाईफमधले व्हिडिओ आपल्या जे घडलेले आहे आपल्या लाईफमध्ये त्यावरती व्हिडिओ बनायचे. कारण लोकांना कळलं पाहिजे का असे पण व्यक्ती असतात, त्यांच्या लाईफमध्ये पण भरपूर प्रॉब्लेम असतात. त्या प्रॉब्लेमला सामोरे कसं जायचं हे या अनुषंगाने मी व्हिडिओ बनवत आहे. लोकांना याची माहिती पाहिजे की त्यांच्या लाईफमध्ये पण प्रॉब्लेम असला तर त्यांनी त्या प्रॉब्लेमला कसं सामोरे गेलं पाहिजे. भले तो प्रॉब्लेम कोणता बी असो, त्यांना त्यांचे प्रयत्न जे होतील ते प्रयत्न केले पाहिजे. निराश होऊन चालत नाही मित्रांनो. खूप प्रॉब्लेम मला बी आलेले आहे, चालू पण आहे अजून. पण निराश झालं तर आपण कसं होते, ह्यामुळेच हा व्हिडिओ मी खास बनवलेला आहे. तर मित्रांनो, हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. पुढचा मी व्हिडिओ लवकर बनवित आहे मित्रांनो, तर तुम्हाला उद्या बघायला भेटेल. ह्या चॅनलला मी डेली माझ्या लाईफचे म्हणजे माझ्या जीवनातले घडामोडीवर मी एपिसोड टाकणार आहे मित्रांनो. तर तुमचा चांगला प्रतिसाद मला मिळून द्या हीच अपेक्षा आहे. तर मित्रांनो भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.